राज्याच्या राजकारणात मागील 10 वर्षांपासून एक संघर्ष चांगलाच गाजला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांचा। 2014ला देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडली आणि या संघर्षाची ठिणगी पडली। त्यानंतर त्याचा मोठा भडका उडाल्याचंही पाहायला मिळालं। मात्र आता राज्यातील या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाईची चर्चा सुरू झाली आहे। बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची सागर बंगल्यावर बैठक झाली। या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे त्यांच्या दिलजमाईची चर्चा जोर धरू लागली। मंगळवारी रात्री 10:30 वाजता फडणवीस आणि खडसेंमध्ये भेट झाली। 2014ला एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते, मात्र मुख्यमंत्री पदाची संधी फडणवीसांना मिळाली आणि तेव्हापासून फडणवीस खडसे यांच्या संघर्षाला सुरुवात झाली। पुढे हा संघर्ष अधिक तीव्र होत गेला। एकनाथ खडसेंनी तर भाजपमध्ये असताना सुद्धा फडणवीसांवर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष टीका केली, तर भाजप सोडताना थेट फडणवीसांवर आरोपांच्या फैरी झाडत खडसेंनी भाजपला रामराम ठोकला होता। 2014ला एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते। भाजपनं मुख्यमंत्री पदाची संधी देवेंद्र फडणवीसांना दिली। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ खडसे नाराज झाले। तिथेच फडणवीस आणि खडसे संघर्षाची ठिणगी पडली। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातला हा संघर्ष गेल्या 10 वर्षांपासून कायम आहे। आता दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानं दिलजमाई होणार का अशी चर्चा सुरू झाली। मात्र गेल्या 10 वर्षात एकनाथ खडसेंनी अनेकदा फडणवीसांवर जोरदार निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं। पक्ष सोडताना फडणवीस यांच्याचमुळे आपण पक्ष सोडत असल्याचं खडसेंनी म्हटलं होतं। देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझी नाराजी आहे, मला खूप त्रास दिला गेला, मी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडतोय। मात्र आपण मतदारसंघातल्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय। माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गेलो होतो। माझ्या मतदारसंघामधले सहकारी तत्वावरचे सूतगिरणी आहे, त्याच्या भागमंडळाचा विषय होता, काही मुक्ताई मंदिराचे विषय आहे, काही इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भामधले जे अल्पसंख्याकांचे आहेत त्याच्यात अशा अनेक विषयाची चर्चा करून त्यांना मी पत्र दिले आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून एकनाथ खडसे हे भाजप प्रवेशासाठी रांगेत आहेत। दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर राज्यातून रेड सिग्नल मिळाला आणि खडसेंचा भाजप प्रवेश रखडला। मात्र आता पुन्हा एकदा खडसेंच्या घर वापसीच्या चर्चा सुरू झाल्या। फडणवीस खडसेंच्या भेटीनंतर मात्र चर्चांना बळ मिळाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे खडसेंना फडणवीसांचा ग्रीन सिग्नल मिळणार का हे पाहावं लागेल। जळगावहून वाल्मिक जोशीसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।